राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नामांतर करण्यास भाजपनं विरोध केलाय। राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नामांतरण बाळासाहेब ठाकरे जीवनदायी योजना असं करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र नामांतरातून आकसाचं राजकारण दिसतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भूमिका मांडली आहे। सरकार बदलल्यानं नावं बदलली जात नाहीत असंही त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे। जीवनदायी योजनेच्या नामांतराला भाजपने विरोध केलाय। हा प्रस्ताव अजून यायचा आहे, मात्र त्यापूर्वीच भाजपनं विरोध सुरू केल्यानं आता यामुळे काय नवा वाद निर्माण होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, काय नेमकं खडसेंनी म्हटलंय? भूषण, आपल्याला माहिती आहे की जीवन आरोग्याची योजनेचं नाव बदलण्यासंदर्भात शिवसेनेचे जे आरोग्यमंत्री आहेत दीपक सावंत यांनी प्रस्ताव तयार केलेला आहे आणि या योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची शिवसेनेचा आग्रह आहे। याची प्राथमिक चर्चा सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये झालेली आहे, परंतु या संदर्भात भाजपची आणि भाजपच्या मंत्र्यांची भूमिका कदाचित वेगळी दिसते। कारण आज या संदर्भात जेव्हा मी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना विचारलं तेव्हा ते बोलले की असा नाव बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव अजून आलेला नाहीये आणि जुन्या योजनांचे, जुन्या सरकारच्या काळातील ज्या योजना असतात त्याची नावं सहसा बदलली जात नाहीत। एखादी नवी योजना सुरू करून त्याला नाव दिलं जातं, परंतु जुन्या योजनांची नावं बदलली जात नाहीत। त्याच योजना सुरू आहेत। अगदी केंद्रातील सुद्धा उदाहरणं त्यांनी यावेळेला दिली आणि एखाद्या योजनेचं नाव बदललं तो आकच ठरू शकेल जुन्या एखाद्या नेत्यावरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती। त्यामुळे अशी नावं बदलली जात नाहीत असा सूर अशी वक्तव्य करत एकनाथ खडसेंनी एक प्रकारे राजीव गांधी जीवन आरोग्यदायी योजनेचं नाव बदलण्यासंदर्भात आता विरोधाचा सूर लावला असं म्हणावं लागेल। आता ही एकनाथ खडसेंची भूमिका आहे की भाजपची भूमिका आहे बघणं महत्वाचं आहे, परंतु विरोध हा भाजपमधून सुरू झालेला आहे। आपल्या माहिती आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये जो संघर्ष आहे त्या संघर्षाला आणखीन एक किनार लाभण्याची शक्यता आहे, कारण बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेनेसाठी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी निश्चितच एक अभिमानाचं नाव आहे। त्यामुळे त्यांचा आग्रह असणार आहे योजनेला नाव देण्याचा आणि दुसरीकडे कदाचित भाजपमधून हा विरोध जो तो आता समोर आलाय, अजून प्रस्ताव यायचा पण प्रस्तावाच्या आधीच जो विरोध समोर आलाय तो विरोध पाहता शिवसेना भाजपमध्ये अनेक एक संघर्षाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे। भूषण, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।